नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। देश बचाओ, देश बचाओ। ओबीसीची जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांना भाव, शेतकऱ्यांना भाव। अरे ओबीसी जमलो आहोत ते ईव्हीएम घालवण्यासाठी आणि या देशामध्ये बॅलेटनी परत निवडणुका यायला पाहिजे त्यासाठी। खूप लोकांना प्रश्न आहे की ईव्हीएम जाणार कशी। ती अशा लोकांच्या हातात आहेत जे या देशाची हुकुमशाह बनलेले आहेत। ते अशा लोकांच्या हातात आहेत ज्यांना आपण आतंकवादी म्हणू शकतो, ज्यांना आपण गुन्हेगार म्हणू शकतो। अशा लोकांच्या हातात ईव्हीएम सुद्धा आहे आणि अशा लोकांच्या हातात आज संविधान राबवण्याचे अधिकार सुद्धा आहेत। लोकशाही आमची राहावी की नाही हे सगळे अधिकार त्यांच्या हातात आहेत आणि म्हणून ईव्हीएम जाणार की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे। पण मला एक शेर इथे आठवतो की एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, कौन कहता है आसमान में सुराग हो नहीं सकता। बिल्कुल होगा, ईवीएम हटेगी और बैलेट पेपर आएगा। आज काय आहे, आज ईव्हीएमचं राज्य आहे, आज लोकशाहीचं राज्य आहे। ज्यांच्या सभेला लोक राहत नाही, ज्यांच्या सभेच्या खुर्च्या खाली राहतात, अशा लोक जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा कसे काय बहुमताने निवडून येतात। आज जी सरकार लोकांच्या विरोधात काम करते आहे, आज त्यांना नोकरी देत नाहीये बेरोजगारांना आणि म्हणतो पकोडे तल्ला भी कला आहे, कशी काय त्यांची सरकार येते। आज हे लोक शाळा बंद करतात आहे, कशी काय त्यांची सरकार येते। आज आमच्या दवाखान्याकडे डुंकून बघत नाहीये, कशी काय त्यांची सरकार येते। आज लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी त्यांची सरकार येते। कुठून आला हा माज। आज बल्लारपुर शहर का वासी ईवीएम के विरोध में आज रोडों पर उतरकर ये मोर्चा निकाला गया है। हम इसका पूरा विरोध करते हैं क्योंकि ईवीएम मशीन के साथ में जो छेड़छाड़ हो रही है और उसके साथ में जो सत्ता हासिल कर रहे हैं वो यकीनन सत्ता के लायक नहीं है, वो जनता के हित में काम करने वाले नहीं है। इस बात का हमको पता लग गया है और जो छेड़छाड़ ईवीएम के वजह से हो रही है उसको बंद करने के लिए बैलेट पेपर पर इलेक्शन होना बहुत ज़रूरी है। ना शिक्षा पे काम हो रहा है, ना स्वास्थ्य व्यवस्था पे काम हो रहा है, ना रोजगार पे काम हो रहा है। ये अच्छे लोगों को लाने के लिए, अच्छी पद्धति से सरकार चलाने के लिए बैलेट पेपर को लाना बहुत ज़रूरी है। और बल्लारपुर का नागरिक ईवीएम के विरोध में उतरकर आज ईवीएम हटाओ देश बचाओ के नारा लगाता है और हम अपेक्षा करते हैं कि चुनाव आयोग इस बात को सुनेगा और अब जो इलेक्शन होंगे वो बैलेट पेपर पे होगा। जय हिंद, जय भारत। आज भूमिपुत्र ब्रिगेडच्या नेतृत्वात हा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत, त्यापैकी एक प्रमुख मागणी आहे की या देशामध्ये येणाऱ्या निवडणुका ह्या ईव्हीएम वर येण्याऐवजी बॅलेट पेपरनी झाला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार MSP मिळाला पाहिजे। तिसरी म्हणजे ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि चौथी मागणी म्हणजे या देशामध्ये KG to PG शिक्षण हे मोफत मिळाले पाहिजे। पण मुख्य जे कारण आहे, मुख्य या मोर्चाची मागणी आहे ते ईव्हीएम बॅन झाली पाहिजे। कारण आज आपल्याला सगळीकडे एक चित्र पाहायला दिसत आहे की या देशामध्ये या सरकारचा विरोध या देशातला शेतकरी करत आहे, या देशातल्या महिला करत आहे, या देशातला शिक्षक वर्ग करत आहे, रेल्वे कर्मचारी, अशा कित्येक कर्मचारी आणि महिला रेसलर म्हणजे चारी बाजूनी या देशामध्ये या सरकारचा विरोध होताना जेव्हा दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही सरकार निवडून येते, बहुमताने निवडून येते, तेव्हा मात्र आम्हाला प्रश्न निर्माण होतो। कारण की हा देश लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीमध्ये लोक म्हणत असेल की आम्हाला ईव्हीएम नको, तर या सरकारने मान्य करायला पाहिजे, निवडणूक आयोगाने मान्य करायला पाहिजे। कारण लोकांची भावना ही सर्वात वरती ठेवल्या गेली पाहिजे। पण या देशात असं होत नाही, कारण हे सिद्ध करत आहे की हे जे सरकार आहे हे ईव्हीएमने आलेली आहे, हे लोकांच्या मताने सरकार आलेली नाही आहे। म्हणून आम्ही या देशाची एक
सुज्ञ नागरिक म्हणून मला या देशामध्ये भीती वाटत आहे की पुन्हा जर 2024 मध्ये ही सरकार जर येईल तर आमच्या बोलण्याचा, जगण्याचा आणि आमचा कुठल्याही अन्यायावर प्रतिकार करण्याचा किंवा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आमच्यापासून हिरावला जाईल। म्हणून आम्ही जास्तीत जास्त संख्येने लोकशाही वाचवण्यासाठी, आमच्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेला आहोत। आमची एक या सरकारला आव्हान आहे, तुम्ही लवकरात लवकर ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे, नाहीतर पुढे भविष्यात यापेक्षाही मोठं ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन झालं, जे राशन पाणी घेऊन चढून बसले, त्या पद्धतीने ईव्हीएम बॅनसाठी, कारण ईव्हीएम बंद करणे हा आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न होत आहे। तर आम्ही सगळे एक मार्ग काढून पुढे शेतकरी आंदोलनासारखं व्यापक आंदोलन सुद्धा करण्याची तयारी ठेवू। बस या ठिकाणी मी या देशाला एवढंच आव्हान देऊ इच्छिते व थांबते। आज आम्ही बल्लाळशारात उतरलो आहे ईव्हीएमच्या विरोधात। या देशामध्ये ईव्हीएम आहे आणि देशातील प्रत्येक घटक म्हणतोय की ईव्हीएम हटलं पाहिजे आणि बॅलेट पेपर आलं पाहिजे, जेणेकरून आम्ही ज्याला मत देतो ते मत त्याच व्यक्तीला गेले की नाही याची शाश्वती आम्हाला पाहिजे, त्याची पूर्ण पारदर्शकता आणि पूर्ण प्रामाणिकता आम्हाला पाहिजे आणि तरच या देशात संविधान लागू आहे असा अर्थ होतो। पण गेल्या कित्येक दशकापासून या देशामध्ये ईव्हीएमचा गैरवापर होतोय, ईव्हीएम हॅक होत आहे, चुनावाकडे अनेक कंप्लेंट जात आहे, तरी सुद्धा चुनाव आयोग दखल घेत नाही आहे। म्हणजे चुनाव आयोग सुद्धा सरकारची कटपुतलीसारखं काम करत आहे आणि म्हणून लोकशाहीला परत आणण्यासाठी, संविधानाला परत आणण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न घेऊन जाणारे खरेखुरे प्रतिनिधी तिथे सदनात पाठवण्यासाठी बॅलेट पेपर शिवाय पर्याय नाही। म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या ईव्हीएमने बॅलेट पेपरने झालं पाहिजे अशी मागणी आम्ही चुनाव आयोग आणि महामहिम राष्ट्रपती आणि सगळ्यांकडे करतो आणि आमच्या मागणीला दाद मिळेल, ही न्यायाची मागणीची दखल घेतली जाईल असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे।